नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शरीराला भरपूर कॅल्शियम मिळणारी आरोग्यदायी शेवग्याच्या पानांची भाजी बनवणार आहे। ही भाजी अतिशय गुणकारी आहे। तर इथे बघा, एक गड्डी मी पानं घेतलेली आहे। पानं म्हणण्यापेक्षा एक गड्डी देठासकट ही भाजी काढून आणलेली आहे। आता ही भाजी आपल्याला कशी निवडायची, तर इथे बघा, ह्या छोट्या छोट्या फांद्या आहे, त्या फांद्यांमधली आपल्याला एकदम कोवळी कोवळी पानं काढून घ्यायची आहे। जसं आपण कढीपत्ता ओरबाडून घेतो, अगदी त्या पद्धतीने आपल्याला ही काढून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने ही पाने थोडीशी जाड असतात आणि ही भाजी थोडीशी चवीला कडवट असते। आता याचा वास असा थोडासा उग्रसर येतोय। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही पाने काढून घ्यायची आहे। जरी आपण झटकलं तरी बघा, अशा पद्धतीने ही पाने खाली गळतात। आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही ही पाने काढून घ्यायची आहे। आता ही सगळी पाने आपण काढून स्वच्छ धुवून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला पाने काढायची आहे। आता यामध्ये जर कोवळी पाने, फुले, आता इथे बघा यामध्ये फुले सुद्धा आहे, ही फुले सुद्धा तुम्ही घेतली तरी चालेल, कारण फुलाची सुद्धा खूप छान अशी भाजी होते। अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण भाजी निवडून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि छान अशी निथळलेली आहे। आता यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे, ठेचा बनवायचा आहे। आता हा ठेचा कसा बनवायचा, तर इथे बघा मी खलबत्ता घेतलेला आहे। आता ह्या खलबत्त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, इथे मी 4 हिरवी मिरची, ही तिखट मिरची आहे, त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं, हे आपल्याला ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपण कुटून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण जाडसर कुटून घेतलेलं आहे। मिक्सरला जर आपण फिरवलं त्याची खूप अशी बारीक मिरची पावडर तयार होते। तर त्यासाठी आपल्याला असं जाडसर हे कुटून घेतलं म्हणजे भाजीला सुद्धा चव छान येते। तर बघा, कढई गरम करायला ठेवली आहे। आता तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता। आता ह्यामध्ये आपल्याला अगदी 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 मीडियम साईजचा कांदा, इथे एकदम बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला फुल फ्लेमवर सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की जी आपली भाजी जराशी कडवट असते आणि ह्या कांद्यामुळे ती बॅलन्स होते, कडवटपणा कमी होतो। तर बघा, कांद्याचा रंग छान असा बदललेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जो ठेचा बनवलेला, तो ठेचा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। कारण मिरची आपण कच्ची वापरली, लसूण कच्चा वापरला, जिरं, त्यासाठी आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे, याचा कच्चेपणा घालवायचा आहे। बघा, छान असं हे परतून घ्यायचं आहे। तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे, मिरचीसुद्धा तुमच्या चवीप्रमाणे घालायची आहे, कारण लहान मुले खाणार असतात त्यासाठी तुम्ही कमी जास्त करू शकता। तर लसूण मिरची छान अशी आपली परतून झालेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे मुगाची डाळ, फक्त धुवून घेतलेली आहे, भिजत वगैरे घालायची गरज नाही, कारण ही डाळ पटकन शिजल्या जाते, एक वाफेमध्ये शिजल्या जाते। आणि डाळ, कांदा यामुळे आपली ही भाजी कडू होत नाही किंवा उग्र वास येत नाही, छान अशी बॅलन्समध्ये राहते। तर ही डाळसुद्धा आपण या कांद्या मिरचीमध्ये परतून घेणार आहे। ही भाजी तुम्ही जर कधी खाल्ली नसेल तर अशा पद्धतीची भाजी एकदा बनवून नक्की खा। यामध्ये खूप गुणकारी विटॅमिन्स आहे, कॅल्शियम आहे, फायबर आहे, लोह आहे। तर बघा, छान असं हे परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण जी धुतलेली भाजी, ती भाजी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। आता ही भाजी छान आपण मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे। तुम्हाला भाजी भरपूर वाटली असेल, पण जशी जशी आपण परतत जाऊ तशी ती एकदम कमी होते। बघा, अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे।
आपण जशी कोथिंबीर निवडतो अगदी त्या पद्धतीने जरी भाजी निवडून घेतली, देठासहित घेतली, तरी चवीला ती अप्रतिम लागते. तर भाजी बघा सगळी आपली परतून झालेली आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ. चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि ह्या भाजीमध्ये आपल्याला पाणी वगैरे बिलकुल घालायची गरज नाही. बघा छान असं मीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पालक आणि मेथीच्या भाजीमध्ये अंगचं पाणी भरपूर सुटतं, तसं ह्या भाजीला अंगचं पाणी अजिबात सुटत नाही. त्यासाठी आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल झाकण ठेवायचं, कारण मेथीच्या भाजीला भरपूर पाणी सुटतं, पालकला सुटतं, तसं ह्या भाजीला अजिबात पाणी सुटत नाही. त्यासाठी मंद गॅस करून आपल्याला 5 ते 6 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर 7 ते 8 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजी छान आपली शिजलेली आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे दाण्यांचा कूट. आता तुम्ही यामध्ये ओलं खोबरं घालू शकता किंवा तुरीची डाळ भिजवून सुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता. आता ह्या भाजीमध्ये हाडांचे दुखणे, केसांची समस्या, सांधेदुखी यावर गुणकारी शेवग्याची भाजी आहे. आता ह्या भाजीमधून आपल्याला काय काय जीवनसत्व मिळते? कॅल्शियम, फायबर, विटॅमिन ए, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, भरपूर प्रथिने आणि आपल्या रक्तामध्ये साखरेचे जे प्रमाण वाढलेले असते ते सुद्धा नियंत्रित राहते आणि त्याची पातळी एकदम कमी होते. कमी म्हणण्यापेक्षा प्रमाणात राहते. तुमचे केस गळत असतील, वाढ होत नसेल तर त्यासाठी सुद्धा ही भाजी खूप गुणकारी आहे. डोळ्यांसाठी तर ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. आठवड्यातून 1 वेळेस तरी तुम्ही ही भाजी नक्की बनवा. आता मुले खात जर नसतील तर मुलांसाठी तुम्ही भातामध्ये, खिचडी भातामध्ये किंवा याचे पराठेसुद्धा जशी आपण कोथिंबीर कट करतो तशा पद्धतीने कट करून जरी तुम्ही भातामध्ये घातलं, थालीपीठामध्ये घातलं, पराठ्यांमध्ये घातलं तरी पण खूप गुणकारी आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण ही भाजी शिजवलेली आहे आणि तुम्ही त्याचा कलरसुद्धा बघू शकता. आम्ही जेव्हा अंगणवाडीत जायचो तेव्हा तिथल्या त्या मावशी असायच्या भात शिजवणाऱ्या, त्या मावशीसुद्धा त्या भातामध्ये ही पानं घालायची. तेव्हा आम्हाला काही कळत नसायचं की ही पाने का घालतात म्हणून. तर अशा ह्या पद्धतीची आयुर्वेदिक, आरोग्यदायी, शरीरासाठी खूप गुणकारी ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवा. बाहेरचे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं खाण्यापेक्षा ही भाजी तुम्ही जर आठवड्यातून एकदा खाल्ली तर तुमचे बरेचसे आजार ह्या भाजीमधून कमी होतील. तर अवश्य ही भाजी एकदा नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.